अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सन 2022 ते 26 या कालावधीत अनेक नागरिकांचे मोबाईल फोन हरवल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। या प्रकरणामध्ये प्रॉपर्टी मिसिंग अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले होते। हरवलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी अंबरनाथ पोलिसांनी CEIR पोर्टलच्या माध्यमातून तांत्रिक विश्लेषण करून विशेष मोहीम हाती घेतली। पोलीस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद तसेच पोलीस निरीक्षक अर्चना कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई मंगेश सूर्यवंशी यांनी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली। तांत्रिक तपास आणि CEIR पोर्टलच्या साहाय्याने हरवलेल्या मोबाईलचा मागोवा घेत एकूण 43 मोबाईल फोन शोधण्यात अंबरनाथ पोलिसांना यश आलं। शोधण्यात आलेल्या मोबाईल फोनची एकूण किंमत सुमारे 10,75,000 रुपये इतकी असून हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना पोलीस ठाण्यात बोलावून सुपूर्द करण्यात आले। यावेळी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या हस्ते मोबाईलचे वितरण करण्यात आले। मोबाईल हरवला तर तो पुन्हा भेटेल की नाही भेटेल याची भीती नागरिकांमध्ये असते। मात्र आज अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी हरवलेले मोबाईल मिळवून नागरिकांच्या स्वाधीन केलेले आहेत। थेट आपण या संदर्भात DCP सचिन गोरे सरांशी बोलूया। सर, नागरिकांचे मोबाईल परत केलेले आहेत, काय सांगाल? नमस्कार। अंबरनाथ पोलीस स्टेशन अंतर्गत आज जवळपास 43 नागरिकांचे जे मोबाईल हरवले होते ते आज आम्ही इथे परत दिलेले आहेत। यामध्ये 2024, 25 आणि 26 या 3 वर्षांमध्ये ज्यांनी पोलीस स्टेशनला मोबाईल मिसिंगची तक्रार दिली होती अशांचे मोबाईल मिळवण्यात आम्हाला यश आलं होतं। या संदर्भाने श्री मंगेश, हवालदार मंगेश आणि पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद आणि क्राईम PI श्रीमती कटके अशा या सर्वांच्या टीमने ही कामगिरी केलेली आहे। या हरवलेल्या मोबाईलचं एकूण मूल्य 10,65,000 रुपये होतं आणि ते आज रोजी जे नागरिक उपस्थित होते अशांना ते त्यांचा मुद्देमाल जो आहे तो सन्मानाने परत देण्यात आलेला आहे। मोबाईल हरवल्यानंतर नागरिकांना काय आवाहन कराल पोलिसांच्या माध्यमातून? त्या संदर्भाने मोबाईल कुठं पडून जातो, गाडीमध्ये राहतो किंवा ट्रेनमध्ये राहतो, तर या संदर्भाने संबंधित पोलीस स्टेशनला त्यांनी येऊन तक्रार दाखल करावी आणि तक्रार दाखल केल्यानंतर यामध्ये थोडासा अवधी लागतो, परंतु मोबाईल जर ॲक्टिवेट झाला तर अवश्य असा मोबाईल जो आहे तो आपल्याला परत आणण्यासाठी त्याची मदत होते। हरवलेला मोबाईल परत मिळाल्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळालेला आहे।